रामटेक लोकसभा मतदार क्षेत्र हे तसं साधं नाही, विखुरलेलं आहे. मध्ये दुसरं क्षेत्र येतं आणि इथे प्रचार करणं कठीण आहे. आणि अशा या कठीण लोकसभा मतदार क्षेत्रात बरीच आव्हानं समोर आहेत राजू पारवे यांच्या. विद्यमान आमदार काँग्रेसचे होते आणि तिथून अगदी ऐन वेळी शिवसेनेत आले. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली, तीही विद्यमान खासदारांची उमेदवारी कापून त्यांना मिळाली आहे. त्यामुळे बरीच आव्हाने समोर आहे. काय म्हणता, कसा सुरू आहे तुमचा प्रचार राजूजी? प्रवास तर माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये जो माझा प्रवास सुरू झाला आहे तो सकाळपासनं तर रात्रीपर्यंत हा प्रवास कंटिन्यू सुरू आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेणं, जनतेसोबत चर्चा करणं. शेवटी मी एक आमदार असताना ज्या पद्धतीनं मी माझ्या विधानसभेत काम केलं, लोकांमध्ये राहून काम केलं, त्याच पद्धतीनं उर्वरित 5 विधानसभेमध्ये मी कंटिन्यू फिरत आहे, लोकांच्या संपर्कात आहे. हे खरं आहे की हे विखुरलेलं क्षेत्र आहे, पण याच्याही अगोदर मी रामटेकमध्ये बराच काळ फिरलो, तर मला काही खूप नवीन नाही. म्हणजे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या विधानसभेमध्ये जाऊन, पण एक आहे, यावेळेस मी बघतोय, मी याच्याही अगोदर 2 निवडणुका लढलो होतो, पण यावेळेची जी परिस्थिती बघतोय, लोकांवरती जो एक उत्साह दिसतोय, मला पदाधिकाऱ्यावरती उत्साह दिसतो, जनतेमध्ये उत्साह दिसतोय. ते परत एकदा या देशाचे लोकनेते सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना परत या देशाचं पंतप्रधान करण्याचं लोकांनी ठरवलेलं आहे. आता तुम्ही ज्या बाजार समितीत आलात तिथे तुम्ही यायच्या आधी चर्चा केली लोकांशी. शेतकरी वर्ग मात्र प्रचंड त्रस्त आहे. वेगवेगळी कारणं शेतकऱ्यांनी सांगितली आणि त्यांची ही जी नाराजी आहे ही तुमच्या किंवा इथे स्थानिक कोणाच्या विरोधात नाही, मात्र ती केंद्रीय पातळीवर सरकारी पॉलिसीजच्या विरोधातली नाराजी आहे. ती कशी दूर करणार? निवडणुकीच्या आधी हे कसं साध्य होणार? कारण या मतदार क्षेत्रात शेतकरी वर्ग सुद्धा मोठा आहे. हे बरोबर आहे, पण ज्या पद्धतीनं केंद्र शासन शेतकऱ्यांप्रती काम करत आहे, मागचे कित्येक वर्ष झाले असेल आपण विरोधी लोकांनी देशामध्ये काम करत असताना, आणि मागचे 10 वर्ष, आता हा एका वेळेस सगळा बदल किंवा वर्षभरामध्ये हा बदल शक्य नाही, पण ज्या पद्धतीनं मोदी साहेब काम करत आहे, शेतकऱ्यांप्रती काम असेल, शेतमजुराप्रती काम असेल, ते नक्कीच येणाऱ्या दिवसात आमचा जो शेतकरी आहे, ठीक आहे, यावर्षी काही भाव थोडेसे बरोबर नव्हते, हे मान्यच करावं लागेल, पण जे काही जगातली परिस्थिती आली आणि देशातली परिस्थिती असेल, पण ज्या पद्धतीनं दरवर्षी, पण हे शेतकरी सध्या समजत नाहीये. नाही, शेतकरी मी म्हटलंय की थोडीफार नाराजी आहे भाव नसल्यामुळं, पण त्यांना विश्वास आहे की या देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीनं देशामध्ये काम करत आहे त्यांच्यावरती तो विश्वास 100%. आम्ही गावखेड्यात जातो, शेतकऱ्यांसोबत चर्चा करतो. यावर्षी बऱ्यापैकी अतिवृष्टी झाली, यावर्षी गारपीट झाली, तर ती एक थोडंसं नुकसान आहे, पण ज्या पद्धतीनं नुकसान भरपाई असेल, म्हणजे मी माझ्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 100 कोटी रुपये शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात मिळाले. हे पहिल्यांदा झालंय की आतापर्यंत एवढे वर्ष आम्ही बघत असताना कधीही शेतकऱ्याच्या खात्यात एवढाले कोटी रुपये कधी आले नाही. म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ 100 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आले, ही तेवढीच सत्यता आहे, आणि ते डायरेक्ट खात्यात आले. याही वर्षी अतिवृष्टी असेल, पीक विम्याच्या माध्यमातून असेल, तर जवळजवळ माझ्या जिल्ह्यामध्ये, एकट्या जिल्ह्यामध्ये 50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहे. तर शासन कुठेही असं नाही आहे की नुकसान झालं तर पैसे देणार नाही. भावाच्या नुसार यावर्षी अडचण आहे, ते जागतिक पातळीवरचं भाव ठरवतात, पण शेतकऱ्याला विश्वास आहे मोदी साहेबांवरती की ज्या पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये शासन काम करणार आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करणार आहे. शेतकऱ्याला माहित आहे की शेतकऱ्याचं पालनहार फक्त मोदी साहेब करू शकतात. तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणी तुमचा हा पक्ष बदल झाला, त्यामुळे त्याची उत्तरं सुद्धा मतदात्याला तुम्हाला द्यावी लागत असतील. कारण किमान तुमच्या आमदारकीच्या क्षेत्रात तुम्हाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडून दिलेलं होतं. हे बरोबर आहे. मागचे 4.5 वर्ष मी माझ्या विधानसभेत काम करत असताना मी जेव्हा बघितलं की सत्ता असताना सुद्धा विकास निधी आणि सत्ता नसताना ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांनी मला 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 3000 कोटीचा निधी दिला. आणि मी ठरवलं की शेवटी विकासासोबत जायचं की फक्त एकमेक जे उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या वेळेला तुम्हाला मदत झाली नाही?
थोडीफार झाली, पण ते तेवढी जेवढी मला या सरकारमध्ये झाली, तर शेवटी मी ठरवलं की विकासासोबत जायचं. शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रातला सर्वांगीण विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, हेच धोरण असते. आम्ही काही गोडगोड बोलायला आमदार होत नाही. आणि जे पक्षामध्ये जे काही मला दिसलं की एकमेकाचे पाय खिचण्याची जी प्रवृत्ती काँग्रेसमध्ये आहे ती काही बंद व्हायला आताही तयार नाही. काँग्रेस पक्ष कुठे चालला, नेते सोडून चालले, कार्यकर्ते सोडून चालले, पण यांना काही कुठलंही देणं घेणं नाही. हे व्हीआयपी कल्चरमध्ये जगणारे लोक आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. तुमच्याकडे वंचितचं सुद्धा एक तगडं आवाहन आहे. कसं बघता याकडे? हो, हे बरोबर आहे की वंचित सुद्धा यावेळेस मागचे जे गजबीजी होते त्यांनी वंचितकडून उमेदवारी केलेली आहे. पण आम्ही सर्व आमचे महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी एक दिलानं काम करत आहे, एक संघपणे काम करत आहे. आता तुम्हाला तुमच्या समोरचे सगळ्यात महत्वाचे चॅलेंजेस काय वाटतात? मला एकंदरीत फिरत असताना एक संघपणे आम्ही सर्व महायुतीचे लोक पूर्ण ताकद झोकून काम करत आहे. मला असं वाटत नाही की कुठेही या लोकसभेमध्ये आव्हान आहे, पण जनता माझ्यासाठी महत्वाची आहे. जनतेची सेवा, जनतेची विकास कामं हे माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं माझ्या विधानसभेत काम केलं, मला एक वाटतंय की यावेळीची जी निवडणूक आहे, मागच्या 2 निवडणुका लढल्यानंतर तिसरी निवडणूक मी ही लढत आहे. आणि मला असं वाटतं एकंदरीत लोकांचा जो उत्साह आहे, यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे की मोदींना यावेळेस देशाचं पंतप्रधान करण्याचं आणि एका सर्वसामान्य माणसाला या लोकसभेचा खासदार करण्याचं. तर मला असं वाटत नाही की कुठेही मोठे आव्हान वगैरे आहे. अरे वा. असंच कोणाची, मी म्हणेन अशाच पद्धतीनं कोणाची विकेट घेणार आहात तुम्ही? नाही, नक्कीच. बघा, हा. रामटेक लोकसभेमध्ये हा. खऱ्या अर्थाने काँग्रेस उमेदवाराची विकेट तर नक्कीच पडलेली आहे. अशी जी तुम्ही म्हणत आहात नाराजीबद्दल, पण खरी नाराजी तर तुमच्या बाजूला आहे. कारण जे विद्यमान खासदार राहिलेले कृपाल तुमाने शिवसेनेचे, त्यांना बाजूला करून ऐन वेळी काँग्रेसचे आमदार आयात करून त्यांना खासदारकी दिली. त्यामुळे शेवटी ग्राउंडवर पाहिजे तशी मदत तुम्हाला होत नाहीये, असंही एक चित्र आहे. नाही, बिलकुलच नाही. बघा, तुमाने साहेबांना शिवसेनेनी जरी बदलवलं असलं तरी जे राजू पारवे आमचे आताचे उमेदवार आहेत ते उमरेड विधानसभाचे विद्यमान आमदार होते आणि काँग्रेसला धक्का देत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. फार मोठं खिंडार त्या निमित्ताने काँग्रेसला या रामटेक लोकसभेमध्ये मिळालं. पण दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार यांच्याकडे 2 दिग्गज नेते, म्हणजे रश्मी बर्वे यांची ती लढत तशीही नव्हती किंवा त्यांच्या पतींची ही लढत नव्हती. ही लढत सुनील केदार यांची असं सांगितलं जातं. तर दुसरीकडे तुमचे काका आणि सध्या काका पुतणे हे आहे अनिल देशमुख आहेत. तर ही 2 मंडळी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूनं ताकदीनं उतरली आहे आणि त्याचा नक्कीच परिणाम होणार. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने दुभंगलेला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष तर आपल्या ह्या लोकसभेमध्ये संपलेलाच त्या निमित्ताने झालेला आहे. अनिल बाबूंची परिस्थिती आज अशी आहे की गावामध्ये लोक त्यांना शिरण्यास मनाई करतायत. विकासाच्या संदर्भामध्ये अतिशय अकार्यक्षम असं आमदारकी म्हणा किंवा मंत्रीपद असून देखील त्यांच्या काटोलच्या मतदारसंघामध्ये आमच्या एकही काम लोक त्यांच्या संदर्भामध्ये दाखवू शकत नाही. म्हणून आज तरी ते कुठंही फिरताना दिसत नाही आहेत. उमेदवारासोबत थातूरमाथूर कुठं आले असतील तर ठीक आहे, म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये ह्या लोकसभेमध्ये काहीही फायदा काँग्रेसला नक्कीच होताना दिसत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमचे काका सध्या काम करत नाही आहेत? नाही, नक्कीच परिस्थिती फक्त उमेदवारासोबत दिसण्यापलीकडे ते इथे नाही आहेत. ते कुठे अजून दुसऱ्या मतदारसंघात असतील तर मला माहित नाही. सुनील केदारांचं आपल्याला माहिती आहे की गोर गरीब जनतेचे, जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, जिल्हा सहकारी बँकेतले पैसे खाणारा माणूस म्हणून न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठवलेली आहे. आज अतिशय फार मोठ्यामध्ये लोकांमध्ये नाराजी त्यांनी ह्या केलेल्या
भ्रष्ट घोटाळ्यामुळे नक्कीच आहे. शेवटी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील सेवा सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्ज मागील 22 वर्षापासून नागपूर जिल्ह्यामध्ये बंद झालंय आणि तेच कारण आहे की इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण की शेतकरी जो अन्यथा जिल्हा सहकारी बँकेतून कर्ज घेत होता सोसायटीच्या माध्यमातून, तो आता सावकारांच्या तावडीत मागील 22 वर्षापासून सापडलेला आहे. आणि त्याला अशा कारणीभूत सुनील केदार आहे असं तुमचं म्हणणं आहे. आम्ही म्हणण्यापेक्षा न्यायालयाने तसं ठरवलेलं आहे. न्यायालयाने तर हे वाक्य वापरलं की ही सरासर लूट सुनील केदारांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेमधून केली आहे. पण जमिनीवर तरी सुद्धा गेल्या निवडणुका बघितल्या, ग्रामपंचायतीच्या असो, इतर असो, जिल्हा परिषद असो, ज्या ताकदीनं सुनील केदार जिंकत आहेत हे बघितल्यावर रामटेक मतदारसंघामध्ये तुम्हाला खरंच एवढा आशावाद कसा वाटतो? नाही बघा, हा निर्णय जो न्यायालयाने दिला तो आता 3-4 महिन्यापूर्वीच आहे. लोकांना आता 100% न्यायालयाच्या निर्णयानंतर शाश्वती झाली आहे का जिल्हा सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या मागचा सूत्रधार, कर्णधार, करता धरता हा सुनील केदार त्याने. अशा भ्रष्टाचारी वृत्तीच्या नेत्यांनी एक जो उमेदवार आता दिलाय काँग्रेसचा, तो देखील रेत माफिया आहे. रेती घाटाच्या चोरीमध्ये त्यांच्यावर कित्येक पोलीस स्टेशनवर गुन्हे दर्ज आहेत. 420 पासून मी नाही म्हणत, तुम्ही त्यांचं ऍफिडेव्हिट पहा. आणि असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक रामटेकची जनता कधीही स्वीकारणार नाही. आणि म्हणूनही संपूर्णतः जी लाट आहे ती राजू पारवेंच्या रूपाने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन काँग्रेस पार्टीच्या कडेच दिसते. तुम्हाला उमेदवारी अशी अचानक मिळाली असं म्हणायला पाहिजे. सो पॅराड्रॉप झाली उमेदवारी तुमच्यावर. तुम्हाला तयार असल्यासारखं वाटतंय का? हो, कारण की माझी पत्नी उमेदवार होती हे आम्हाला वर्षभरापासून माहिती होतं. माननीय सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो जिल्ह्यामध्ये. आणि पक्षाला आमच्या नेत्यांनी 3 महिन्या अगोदर सांगितलं होतं की रश्मी वर्वे ही आमची कॅन्डिडेट आहे. माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मुळग आणि सुनील भाऊ केदार यांनी आमच्या किल्ला 3 महिन्या अगोदरपासून लढवलेला होता पक्षश्रेष्ठीकरिता की तिकीट आम्हाला अपेक्षितच होतं की तिकीट आम्हाला मिळणारच. कारण की ज्या प्रकारे रश्मी बर्वे यांचं कार्य होतं कोरोना काळामध्ये म्हणा, जलजीवन मिशनमध्ये म्हणा, बोरवेल फ्लशिंग हा विषय घेतलेला होता. एक आगळे वेगळे कार्यक्रम आम्ही घेतले होते. शेतकऱ्यांच्या रोजगार जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना आम्ही जे खनिजमधून जनावरं, गुरं शेतकऱ्यांना दिले, ते योजनेपासून आम्हाला जे फायदा, लोकांचे जे फायदा झाला होता आणि लोकांना जे पाहिजे होता, जसं सरकार पाहिजे होतं जिल्हा परिषदमध्ये, तसंच आघाडी सरकारमध्ये जिल्हा परिषदनं काम केलं. त्याच्या बक्षीस म्हणून रश्मी बर्वेंना उमेदवारी मिळणार हे सर्वांना भाकीतच होतं. पण महिलांची अशी फडी तयार केलेली आहे का माननीय सुनीलबाबू केदारनी बेटी बचाव बेटी पढाओच्या खरं अनुकरण केलं असेल तर आमच्या जिल्ह्याच्या नेत्या सुनील भाऊ केदार यांनी केलेलं आहे. पण सुनील भाऊ ताकदीनं मैदानात उतरले आहेत, म्हणजे ते स्वतःचीच निवडणूक आहे असं लढतात आहेत. त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे. ज्याप्रमाणे रश्मी बर्वेसोबत अन्याय झालेला आहे, सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेतलेला आहे. उमेदवार श्यामकुमार बर्वे उर्फ बबलू, तिसरा कॅन्डिडेट ऍड झाला आहे दुसऱ्या बाजूनं. म्हणजे आपल्याला माहितीये किशोर गजभिये आणि त्यांना खास वंचितनं समर्थन दिलंय. त्याचा फटका तुम्हाला बसेल असं वाटतंय का? नाही, त्याचं तसं काही दिसतच नाहीये. ते कसं आहे, प्रोजेक्टेड आहे. ते कोणीतरी घडवलेलं आहे. ते आपल्याला नाव घेणं मला योग्य नाही आहे. घेऊन टाका नाव. नाही, भारतीय जनता पक्षाचे ते एक षडयंत्र आहे. किशोर गजबीला वापरून आमच्या मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. ते सर्व लोकांना कळलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वोटिंग ही मला ऍड झालेली आहे. याच्या अगोदर ऍड नाही होत होती आम्हाला. त्याचा खूप मोठा फरक आम्हाला तुम्हाला रिझल्टमध्ये दिसेल. लीड जेव्हा दिसेल आपल्याला तर तो एक कारण राहील. नक्कीच. कितीची लीड राहील आता ते सांगता येत नाही, पण अंदाज आमच्यावाला असा आहे की 2 ते 2.5 लाखाची लीड नक्की आज लोक सांगत आहे. मी तर नाही सांगत, माझ्या काय येणार आहे. मी तर फक्त आता प्रचारात आहे. शेवटी 19 तारखेला जेव्हा वोटिंग होईल आणि काउंटिंगला 4 तारखेला माहितीच पडेल. अंदाज आहे की 2 लाखाची लीड राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.